नमस्कार. आज आपण एका अशा गूढ लिपीबद्दल बोलणार आहोत जी हजारो वर्षांपासून शांत आहे. एका संपूर्ण संस्कृतीचा आवाज जो आजही इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवलेला आहे. आणि हेच ते मोठं कोडं आहे. विचार करा, एका पूर्ण संस्कृतीची ओळख, त्यांचे विचार, त्यांच्या कथा, सगळं काही एका लिपीत बंद आहे आणि ती लिपी आपल्याला वाचताच येत नाहीये. चला तर मग उघडूया इतिहासाचं हे पान. हे प्रकरण आहे सिंधू लिपीचं आणि त्या महान संस्कृतीचं जिने ही लिपी तयार केली. बरं, सगळ्यात आधी ही सिंधू लिपी म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही सिंधू संस्कृतीच्या लोकांनी लिहिण्यासाठी वापरलेली एक पद्धत होती. त्यांची स्वतःची अशी एक युनिक लेखन प्रणाली. ठीक आहे, तर आता या केसच्या मुख्य पुराव्यांकडे वळूया. म्हणजे ही लिपी आपल्याला सापडली कुठे आणि कोणत्या स्वरूपात? ही लिपी आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर कोरलेली दिसते, जसं की त्यांचे शिक्के म्हणजे सील्स, रोजच्या वापरातली मातीची भांडी, काही तावीज, छोट्या पाट्या आणि अगदी सूचना फलकांवर सुद्धा. यावरून कळतं की लिखाण त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होता. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की यातले बहुतेक पुरावे हे खूप लहान-सहान आहेत. म्हणजे रोजच्या वापरातल्या वैयक्तिक वस्तूंवरचे. जणू काही इतिहासाचे छोटे छोटे तुकडेच आपल्या हाती लागले आहेत. पण थांबा, याच छोट्या तुकड्यांमध्येच एक असा पुरावा आहे जो सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आणि मोठा आहे. ढोलावीरामध्ये सापडलेला हा 10 चिन्हांचा एक मोठा सूचना फलक. विचार करा, हा एकुलता एक असा मोठा पुरावा आहे जो कदाचित सगळ्यांसाठी म्हणजे सार्वजनिक ठिकाणी लावला गेला असावा. हा एक प्रचंड महत्त्वाचा शोध आहे खरंच. बरं, हे तर झालं की लिपी कुठे सापडली. आता जरा या चिन्हांना जवळून पाहूया. म्हणजे या कोडचे घटक तरी काय आहेत, ती दिसतात कशी? मूळतः ही एक चित्रलिपी आहे. म्हणजे काय तर यात चित्र आणि काही अमूर्त चिन्ह यांचं एक भारी मिश्रण आहे. बघा, एका बाजूला आपल्याला बैल, मासे, वाघ, हत्ती अशी ओळखीची चित्र दिसतात, तर दुसऱ्या बाजूला काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे साध्या रेषा, गोल, त्रिकोण अशी काहीतरी डिझाईन्स. या दोन्हींचा वापर करूनच ही लिपी बनली आहे. आणि या प्राण्यांच्या चित्रांमध्ये ना, बैल, मासे आणि वाघ हे तर सतत दिसतायत पुन्हा पुन्हा. यावरून संशोधकांना वाटतं की या प्राण्यांना त्यांच्या संस्कृतीत किंवा कदाचित त्यांच्या देवदेवतांमध्ये काहीतरी विशेष स्थान असावं. आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, ही लिपी लिहिण्याची पद्धत. बहुतेक वेळा ही उजवीकडून डावीकडे लिहिली जायची. पण काही ठिकाणी एक वेगळीच गंमत दिसते. त्याला सर्पगती म्हणतात. म्हणजे कसं तर पहिली ओळ उजवीकडून डावीकडे आणि मग दुसरी ओळ लगेच डावीकडून उजवीकडे. जसा साप चालतो ना, अगदी तसंच. किती कॉम्प्लेक्स असेल हे, नाही का? चला, आता आपण थेट त्या मुख्य जागांवर जाऊया जिथे या लिपीचे सर्वात महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. सगळ्यात आधी हडप्पा. इथं जे शिक्के सापडलेत ना, त्यांच्यावर बैल आणि एक शिंगी घोडा म्हणजे युनिकॉर्नसारखी चित्र आहेत. यावरून कळतं की त्यांचं प्रशासन आणि धार्मिक विश्वास किती संघटित होते. त्यानंतर येतं भव्य शहर मोहेंजोदारो. इथेही आपल्याला मातीच्या भांड्यांवर प्राण्यांची चित्र आणि भौमितिक नमुने दिसतात. म्हणजे हडप्पा आणि मोहेंजोदारोमध्ये खूप साम्य होतं. आणि हो, धोलावीरा कसं विसरता येईल? इथला तोच प्रसिद्ध 10 चिन्हांचा सूचना फलक जो आपल्याला सांगतो की त्यांच्याकडे सार्वजनिक संदेश पोचवण्याची काहीतरी व्यवस्था होती. शहराचं नियोजन किती जबरदस्त असेल. शेवटी लोथल हे एक महत्त्वाचं बंदर होतं. इथे मिळालेले शिक्के आणि अवजारांवरील लिखाण हे स्पष्ट सांगतात की त्यांचा व्यापार खूप दूरदूरपर्यंत पसरला होता. एक मोठी आर्थिक शक्ती होती ती. तर मग या सगळ्या अवशेषांवरून आपल्याला काय कळतं? एक गोष्ट तर नक्की आहे, सिंधू संस्कृती ही एक अत्यंत प्रगत, गुंतागुंतीची आणि संघटित संस्कृती होती. त्यांचं प्रशासन होतं, त्यांचा व्यापार दूरवर पसरलेला होता आणि त्यांच्याकडे सार्वजनिक संवाद साधण्याची पद्धतही होती. बरं, तर आपण पुरावे पाहिले, ठिकाणं पाहिली, चिन्हांचं विश्लेषण केलं. आता वेळ आली आहे या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाची. इतकं सगळं माहीत झाल्यावर निष्कर्ष काय निघतो? जगातल्या मोठमोठ्या तज्ज्ञांनी अनेक दशकं यावर काम केलं, आधुनिक तंत्रज्ञान वापरलं आणि इतकं सगळं करूनही ही लिपी आजही न उलगडलेली आहे, अनडिसायफर्ड. हेच या प्रकरणाचं सत्य आहे. आपल्याकडे अक्षरशः हजारो पुरावे आहेत, पण तरीही ती अक्षरं आपल्याला काय सांगू पाहत आहेत हे आपण आजपर्यंत समजू शकलेलो नाही. ही फक्त काही चित्र किंवा चिन्ह नाहीत. हा जगातल्या एका महान आणि सर्वात जुन्या शहरी संस्कृतींपैकी एकाचा हरवलेला आवाज आहे. एक असा आवाज जो ऐकण्यासाठी संपूर्ण जग आतुर आहे. आणि जाता जाता हा एक विचार मनात राहतोच की जर भविष्यात कधीतरी आपण हे कोडं उलगडू शकलो
तर कोणत्या कथा समोर येतील, कोणती रहस्य बाहेर पडतील. इतिहासाचं एक संपूर्ण नवीन पान आपल्यासमोर उघडलं जाईल, ज्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.